हे मानव देह मानवाला मिळालेला आहे, पण हे मानव देह मानवाला मिळाल्यानंतर मानवाला पूर्ण संसार करण्यासाठी मानव देह मिळाला नाही. मानव देह भगवंत प्राप्तीचं कारण आहे, पण ह्या मानवाला समजलेलं नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं, तुकाराम महाराज सुद्धा सांगितले की संसार सोडून परमार्थ करा असं सांगितले नाही. संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळा. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की हे मानव देह भगवत प्राप्तीचं कारण आहे, म्हणून संसार करून परमार्थ करा. आणि मानवाला असं देह प्राप्त झालेलं आहे की हे देह बारोबार प्राप्त होणार नाही, हे भगवंत प्राप्तीचं कारण आहे. जसं नारदानं ज्या वाल्या कोळ्यांचा दररोजचा व्यवसाय दरोडेखोराचा होता आणि नारद रस्त्यामध्ये जंगलामध्ये बसायचा, मारामारी करायचा, चोऱ्या करायचा आणि सोनं चांदी पैसे जे आहे ते घरी आपल्या कुटुंबाला खर्च करायचा. असे बरेच दिवस गेले. तेव्हा नारद मुनी आपल्या ऋषी मंडळी सहित आहे ते त्या रस्त्याने चाललेले होते. ज्या वाल्या कोळी त्या ठिकाणी बसलेला होता. वाल्या कोळ्यानं नारदाला जेव्हा हातामध्ये तलवार घेऊन मारण्यासाठी हात वर केलं, तेव्हा नारदानं सांगितलं की वाल्या कोळ्याला, वाल्या कोळी तू जे मला मारत आहेस तू मला नंतर मार, मी तुला सांगतो हे देह प्राप्त झालेला आहे. तरी जर मानवाला असं देह प्राप्त झाल्यानंतर लोकाला मारामाऱ्या करणं, चोरी करणं आणि सोनं चांदी लुटणं आणि लोकांवर अन्याय करणं, अन्याय करून उदरनिर्वाह करणं, तर त्या यम लोकामध्ये त्याला आहे ते जेवायला अन्न मिळणार नाही, नरक मिळणार. पाणी म्हणल्यानंतर त्याला आहे ते मूत्र मिळणार. स्नानाला आंघोळ म्हणल्यानंतर तापलेलं तेलाचं कढई मिळणार. म्हणून हे पाप लागणार आहे. पहिले ते विचार कर, नंतर मला मार. आणि तुझ्या ज्या कुटुंबासाठी हे व्यवसाय करत आहेस तर त्या ठिकाणी जाऊन तुझ्या पहिले बायका मुलांना विचारून ये. तेव्हा त्या नारदानं बायका मुलाला येऊन विचारलं की बाबा तुमच्यासाठी मी एवढं हे दरोडेखोराचं काम, पापाचं काम करू लागलेलं आहे. आणि पाप जेव्हा मी नरक लोकामध्ये गेलो, यम लोकामध्ये गेल्यानंतर हे पाप भोगावं लागणार आहे. प्रत्येकाचे पापाचे वाटेकरी तुम्ही आहोत का? तेव्हा त्या बायकोनं मुलांना सर्वांना सांगितलं की पापाचे वाटेकरी आम्ही नाही, तूच पाप आहे ते करू लागला, सर्व पापाचा वाटेकरी तूच आहेस. तेव्हा त्या वाल्या कोळ्याला बोध झालं. तेव्हा त्या वाल्या कोळ्याला कळालं की अरे आपलं कोणी कुणाचं नाही, हे अन्याय करणं, चोरी वाटमारी करणं हे आपलं चुकीचं आहे. तेव्हा त्या नारदाला वाल्या कोळ्यांना असणारं जे शरण आला आणि स्वतः वाल्या कोळालाच असणारं जे संताची भेट झाल्यामुळं नारदाच्या वागण्यात बदल झालं. एवढं संताच्या महिमेमध्ये फरक आहे. तेव्हा त्या वाल्या कोळ्यानं स्वतःलाच म्हणू लागला की नारदा मला हे देह प्राप्त झालेलं आहे, हे अमृत कुंभासारखं देह आहे. अमृत म्हणजे माणसाला अमर करतो, पण ज्या अमृताची ज्याला किंमतच कळालेली नाही ते अमृत नेऊन उकंड्याला टाकलं. तर तसं मानवाला अमृतासारखं देह मिळालेलं आहे, पण मी हे देह भगवंत प्राप्तीसाठी न लावता एकाला दरोडेखोर करून, अन्याय करून माझं कुटुंब उदरनिर्वाह करू लागलेलं आहे, हे माझं चुकीचं झालेलं आहे. तेव्हा एखादं चिंतामणी मिळालेलं आहे. चिंतामणी ह्याला म्हणतात की जे हातात धरल्यानंतर चिंतिलेलं देते त्याला म्हणतेला चिंतामणी. असं चिंतामणी मिळालेलं आहे, पण ते घर बांधताळा पायऱ्याखाली अज्ञानपणामुळं त्याला पुरून टाकलेलं आहे. तसं मला हे देह चिंतामणीसारखं प्राप्त झालेला आहे, पण मी अज्ञानपणामुळे हे वाटमारी करू लागलेला आहे. हे भगवंत प्राप्तीसाठी राम नाम स्मरण करण्यासाठी आहे, हे आज मला कळालं. एखादं केळीची बाग आहे, केळीची बाग जर तोडून टाकून जर रुचकीची बाग लागल्याने उपयोग आहे का? उपयोग राहणार नाही मुलं. तसं कल्पवृक्षाचं झाड आहे, कल्पवृक्ष झाड कल्पिलेलं देऊ शकते. त्या कल्पलेल्या त्या ज्या माणसाला अज्ञानपणामुळं कल्पवृक्षाच्या झाडाची किंमत न कळता त्या ठिकाणी कल्पवृक्ष झाड तोडून जर त्या ठिकाणी जर बाबळकंटी लावलं तर त्याचा उपयोग आहे का? उपयोग नाही. तसं असणार कल्पवृक्षाच्या झाडासारखं माझं देह आहे आणि मी हे देहाची किंमत न कळता असणार ज्या ठिकाणी मी हे अज्ञानपणामुळे मी असणार हे वाटमारी करू लागलेला आहे आणि मी इथून पुढे वाटमारी करणार नाही, कारण भगवंत प्राप्तीसाठी हे देह प्राप्त झालेलं आहे. आणि एखादं राजहंस पक्षी दौडून जर त्या ठिकाणी घुबडाला जर पाळलं तर उपयोग आहे का? उपयोग नाही. तर तशाप्रमाणे मला हे देह प्राप्त झालेला आहे, हे देह बारोबार मिळणार नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आवा. मृत्यू लोकामध्ये कलियुगामध्ये 3.5 घंट्यामध्ये देव प्राप्ती करून घेण्याचं साधन आहे. म्हणून स्वर्गामधले देवाला विनंती करतात की अशा असणाऱ्या भगवंता श्रीकृष्णराया ह्या
कलियुगामध्ये आम्हाला जन्म दे म्हणून नारदांना असणारा ज्या ठिकाणी वाटेमारी दरोडेखोराचा असणारा जे व्यवसाय आणि सोडून दिला आणि नारदाला सांगितला की पुढचं मार्ग मला नारदा सांगा आणि मला उद्धारून जाण्यासाठी जे पाप केलेलं आहे, तेव्हा त्या नारदानं जे असणाऱ्या ज्या ठिकाणी वाड्या कोळ्याला उपदेश करतात की आता तरी पुढे ह्याचे उपदेश नका करू ना आयुष्याचा, इथून तू असणारं जे केलेलं केलास, पण देवानं सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांना इथून तर असणारं वाटमाऱ्याचं काम करू नको, देव प्राप्त होतो असं त्या नारदांना असणारं ज्या वाल्या कोळीला सांगितलेलं आहेत ते असणारं जे कथा आपण पुढच्या प्रवचनामध्ये ऐकणार आहोत.